हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि मित्रांनो, आज आहे आमचा गावाकडला चौथा दिवस. आणि चौथ्या दिवशी खूप काही चेंजेस झाले. जसं काही स्वीटी आजारी पडलेली, तिची मम्मी पण आजारी पडलेली आहे. आणि थोडीफार माझी पण तब्येत खराब झाली, कारण की गावाला येऊन पाणी आणि वातावरणमध्ये खूप चेंजेस झाल्यामुळे, कारण की आम्ही आल्यापासून 2 ठिकाणी गेलो, त्यामुळे आमचे पाण्याची थोडीशी टेस्ट आहे ती वेगवेगळी झाली. आणि त्यामुळे आम्हाला सर्दी, खोकला आणि या गोष्टी कॉमन झाल्या. आणि स्वीटीला खूप म्हणजे तिला ऑलरेडी 15 दिवसापासून ताप येत होता. आम्ही तिला 2 वेळा दवाखान्यात पण नेलं, पण आज काय तिला बरं वाटत नाही. पण आत्ता आम्ही जाणार आहोत घारगावला तिला घेऊन, कारण की तिथे ब्लड चेक करणार आहोत. आज पहिलं ब्लड चेक करणार आहोत, कारण ताप कंटिन्युअसली येतोय जातो. त्यामुळे त्याचप्रमाणे मीनाक्षीला पण इंजेक्शन मारून घेणार आहोत, कारण की तिला काल पण दवाखान्यात नेलं होतं, आज पुन्हा पण दवाखान्यात न्यायचं आहे. ते ऑलरेडी तिला पण बरं वाटत नाही आहे. आणि इथं बघू शकताय की आमचा ओमकार कसा पडला इथे, याच्यावरून उड्या मारतो, कसा काळकुंड झालेला आहे. इथे आमची आई साहेब कपडे धुण्याचा प्रोग्राम आहे त्यांचा. इथं आपण आपली गाडी जरा आज खूप दिवसानंतर धुतलेली आहे. बिचारीची आंघोळ नव्हती घातलेली आपण कधी. इथे चाललेला आहे आमचा आज चिकनचा प्लॅन आहे. आमचे मोठे बंधू इथं चिकन कापतात आणि इथं आमच्या सिस्टर बसलेल्या आहेत. आज त्यांच्या हस्ते आम्ही चिकन खाणार आहोत. फायनली बघू शकताय, फुल तयारी झालेली इथं. हे बघा, आमची स्वीटी पूर्ण आजारी झालेली. तिला आता आम्ही दवाखान्यात नेणार आहोत. तिला बरं वाटत नाहीये आणि मीनाक्षी मॅडमला पण बरं वाटत नाहीये. आणि इथं आमच्या दाजींची पूर्णपणे सेवा चाललेली आहे. बघू शकता, कोण लिडो खेळून त्यांच्याशी शेतामध्ये काम करून पूर्णपणे थकल्यानंतर फायनली आम्ही घारगावला पोहोचलो होतो. इथे आम्ही आहेर डॉक्टरांकडे तिला घेऊन चाललो होतो, कारण की लहान मुलांना आम्ही तिथं प्रत्येक टायमाला आजारी पडले की तिला तिथेच नेतो, कारण की आम्हाला इतर कुठल्याही डॉक्टरचा गुण आलेला नव्हता. एकदा पुण्याला दाखवलं होतं, एकदा मोठ्याला दाखवलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टरांनी रिकमेंड केलं की तिचं ताप असल्यामुळे तुम्ही एकदा ब्लड चेक करून घ्या. त्यामुळे आम्ही लॅबमध्ये चाललो होतो. आता बघूया पुढे काय होतं ते.
माझ्यासाठी एवढं काढलेलं होतं. आम्हाला एकच गाईचं आणायचं होतं, एवढं सांगितलेलं होतं, एवढंच दिलं होतं टास्क. त्याच्यानंतर आता आम्ही घेऊन जातोय. किती बांधतात ते बघा तिकडे. आता मित्रांनो आम्ही चाललो आहोत गॅदरिंग बघण्यासाठी. म्हणजे मग ओंकारचा आणि उज्ज्वलाचा त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहोत सर्व. पायल, मी आणि मोठा भाऊ आणि हर्षदा, आम्ही 4 जण जाणार आहोत गाडीवरती. कारण की आमच्यापासून गाव खूप जवळ आहे. तुम्हाला पण इथं आवाज येत असेल, इथंच पाठीमागं आहे. त्यामुळे आता आम्ही सर्व गॅदरिंग बघण्यात जाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पण बघायचं असेल तर व्हिडिओवरती बनून राहा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला गॅदरिंग बघायला जाऊया. हाथ छोड़कर ध्यान से सुनिएगा, इसी साल हमने अयोध्या की धरती पर विश्व कीर्तिमान बनाया। असंख्य दीप जलाकर भारत ही नहीं विश्व को जगमगाया। दीपों से अयोध्या जगमगाई, दीपों से अयोध्या जगमगाई, साथ हमने खुशी मनाई, साथ हमने खुशी मनाई। कामयाबी विशाल फायनली मित्रांनो गॅदरिंग संपलेली आहे आणि आता आम्ही जेवणासाठी स्पेशली इथे आलेलो आहोत. बघू शकता गर्दी पाठीमागे किती झाली, खूप सारी गर्दी जेवणासाठी. असली गर्दी आहे तर विचारून नका. फायनली मित्रांनो इथे जेवण वगैरे झालंय आमचं आणि आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.